जेवढे विद्यार्थी इथं आहेत तेवढेच पालक सुद्धा आहेत आणि विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं पालकांचं सुद्धा उद्बोधन आणि प्रबोधन झालं पाहिजे। ही खऱ्या अर्थानं गुरु ॲबॅकस ही खऱ्या अर्थाने एक थीम आहे आणि त्यांच्याकरता एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट आपल्याला करावा लागेल। महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः वंदन करून विचारपीठावर स्थानापन्न असणारे अतिशय नामांकित असं व्यक्तिमत्व आदरणीय गणेशजी बाकले सर, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो ते आमचे मित्र स्नेही सन्माननीय महेंद्रजी गिरी सर आणि गुरु ॲबॅकसची संपूर्ण टीम आणि समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या भावांनो, लहान लहान माझ्या बांधवांनो आणि माझ्या उपस्थित पालकांनो, गुरु ॲबॅकसच्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे जर या ठिकाणी आलोय, समोर सहज वाचत होतो फ्रीडम फ्रॉम द फेअर ऑफ मॅथ, गणिताच्या भीतीपासून सुटका झाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आणि हे सगळं करत असताना प्रत्येक आईला आणि प्रत्येक वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाच्या आयुष्याचं गणित कुठतरी व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्या उद्दिष्टानं तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलोय। आज तुमची आमची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये, नॅशनल स्कूलमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये इंग्लिश मीडियम असेल, सीबीएसई पॅटर्न असेल, आयसीएससी पॅटर्न असेल, एसएससी पॅटर्न असेल, सेमीचा पॅटर्न असेल, वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुमची आमची मुलं शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेत असताना शाळांची अवस्था काय हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, कारण बऱ्याचदा तुम्ही आम्ही पालक म्हणून शाळेमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं जातं की काय तुम्ही युनिफॉर्म बाहेरून घेऊ शकत नाही, तुम्हाला युनिफॉर्म आमच्याकडूनच घ्यावा लागणार। आम्ही म्हणतो हरकत नाही, तुम्ही सॅक, शूज, सॉक्स, नोटबुक, बुक्स बाहेरून घेऊ शकत नाही, ते सुद्धा तुम्हाला आमच्याकडूनच घ्यावं लागणार। आम्ही म्हणतो हरकत नाही, पण एखादा पालक विचारतो की शिक्षणाचं काय, त्यावेळी सांगितलं जातं की तो देण्याचा प्रयत्न आम्ही करूच, पण त्याकरता तुम्ही बाहेर क्लास लावले तरी आमची हरकत नाही। या शाळांची परिस्थिती आहे। पण भविष्यामध्ये तो दिवस सुद्धा दूर नाही की ज्या दिवसामध्ये शाळा आम्हाला सांगतील की आज तुमच्या मुलाच्या टिफिन मध्ये तुम्ही आज बटाट्याचीच भाजी दिली पाहिजे आणि तो बटाटा सुद्धा तुम्ही आमच्याकडूनच घेतला पाहिजे। अशी वेळ जर भविष्यात आली तर तो सुद्धा दिवस लांब नाही असं मला कधीतरी वाटतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जर वाटतं की आपली मुलं एका वेगळ्या क्षेत्रात गेली पाहिजे, आपल्या मुलांनी एक प्रगती केली पाहिजे, आपल्या मुलाला काहीतरी अचीव केलं पाहिजे, तर पुढची 10 ते 15 मिनिटं मी तुमची फक्त घेतो। मला असं वाटतं की आपल्या मुलांनी जे कमवावं, जे मिळवावं हे तुम्हाला वाटतं ना, ते आम्हाला द्यावं लागेल आमच्या मुलाला। मला एक प्रसंग आठवतो, इथं आलेले आमच्या अनेक भगिनी मला दिसतात आपल्या मुलांना घेऊन आल्या आहेत, अनेक पालक मला दिसतात आपल्या मुलांना घेऊन आले आहेत। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तुमचं एक स्वप्न आहे। स्वप्न एकच आहे की आपण पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो, आपण महाराष्ट्रभरामधून आलोय आणि इथून सगळीकडून आपण ज्यावेळी आलोय त्यावेळी आपल्या मुलांना आयुष्यात काहीतरी मिळवावं हे तुम्हाला सगळ्यांना वाटतं। मला थॉमस एडिसन नावाचा एक सायंटिस्ट आठवतो। बागले सर, अगदी 7-8 वर्ष वयाचा मुलगा, ज्या मुलाच्या वडिलांनी आईला डायव्होर्स दिला, आईशी फारकत घेतली आणि सांगितलं तू तुझा संसार, मी दुसऱ्या पत्नीसोबत लग्न करून निघून जातो, तो माणूस दुसऱ्या पत्नीसोबत लग्न करून निघून गेला। 6 वर्ष वयाचा मुलगा पदरामध्ये आहे। 6 वर्षाच्या मुलाला घेऊन आई का शहरामध्ये आली आहे। शहरामध्ये आल्यावर आई विचार करते की मुलाला शिकवलं पाहिजे, पण नंतर लक्षात आलं की हा मुलगा एका कानानं अधू आहे, त्याला एका कानानं ऐकता येत नाही, एका कानानं बहिरा आहे, करायचं काय? आणि आईने त्या मुलाला शाळेत टाकलं। शाळेमध्ये टाकल्यानंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस मुलगा शाळेत गेलाय आणि 15 दिवसानंतर त्या शाळेच्या हेडमास्टरांनी, मुख्याध्यापकांनी पत्र लिहिलंय की मॅडम, तुमचा हा जो मुलगा आहे या मुलाला ऐकायला कमी येतं, शाळेतली इतर जी मुलं आहेत ती याच्या तुलनेनं खूप जास्त हुशार आहेत, त्यामुळे एक काम करा, तुमचा हा जो मुलगा आहे तुम्ही याला इथून घेऊन जा, तुमचा मुलगा शाळेत शिकण्याच्या पात्रतेचा नाही तर आम्ही शाळेत शिकवू शकत नाही। आईनं पत्र वाचलं, आई शाळेत आली, मुलाला घेऊन आली घरी, ते पत्र घेतलं, आपल्याला एका कपाटामध्ये ठेवून दिलं आणि मुलाला सांगितलं बाळा उद्यापासून शाळेत जायचं नाही। आई विचारते, मुलगा विचारतोय आई शाळेत का जायचं नाही? आई सांगते बाळा, शाळेतल्या शिक्षकांनी असं सांगितलंय की तू इतर मुलांच्या तुलनेमध्ये इतका जास्त हुशार आहेस,
की ती मुलं तुझ्यापेक्षा खूप जास्त मागे आहेत आणि त्यामुळे तुला तुझ्या पात्रतेची ती शाळा नाही, तू शाळेत नाही, तू आजपासून माझ्यासोबत घरीच शिकायचं. आणि आईने त्या मुलाला घरामध्ये शिकवायला सुरुवात केली आहे. पुढची 15 वर्ष सलग ती आई त्या मुलाला घरामध्ये शिकवत होती आणि घरामध्ये शिकवत असताना आईने त्या मुलाला इतकं मोठं केलं, घरामध्ये प्रयोगशाळा बनवली, वेगवेगळं शिक्षण दिलं, भाषा शिकवल्या, विज्ञान शिकवलं आणि त्या मुलाला जगात इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं की त्या मुलानं लाईटचा म्हणजे विजेचा शोध लावला. त्या मुलाचं नाव होतं थॉमस एडिसन. एका कानानं बहिरा असणारा मुलगा. या थॉमस एडिसनच्या नावावर आज रोजी 3223 जागतिक पेटंट्स आहेत. 3223 पेटंट्स हे त्याच्या नावावर आहेत. आणि ज्यावेळी त्याच्या आईचा मृत्यू झाला, आईचे कपडे कोणाला तर देऊन टाकावे म्हणून आईचं कपाट त्यानं खाली करायला घेतलं. त्यावेळी त्या कपाटामध्ये त्याला त्या हेडमास्टरनं लिहिलेलं पत्र सापडलं. त्यानं पत्र फोडलं, ते पत्र वाचायला त्यानं सुरुवात केली. त्यानं पत्र वाचलं आणि ढसा ढसा रडायला लागला. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा हा एका कानानं अधू आहे, त्या मुलाला ऐकायला येत नाही, त्याला कोणतीही शाळा शिकवणार नाही, तुम्ही मुलाला घरी घेऊन जा. त्यावेळी थॉमस एडिसनच्या तोंडामधून एकच वाक्य बाहेर पडलं की एका कानानं अधू असणाऱ्या, ज्याला समाजानं मतिमंद म्हणून बाजूला फेकून दिलं होतं, त्या मुलाला शास्त्रज्ञ करायची ताकद ही फक्त एका आईमध्ये असते. ही आई करू शकते. इथं ज्या आई आल्यात ना, माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही त्या ताकदीनं आलाय. आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं आहे. जगात अशक्य असं काहीच नसतं. म्हणजे मी संपूर्ण देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर सांगतो, हे सगळे महापुरुष सांगतो. या प्रत्येकाचा प्रवास जो आहे ना, हा आईपासून आहे. मला एकदा एक उदाहरण आठवतं. माझं मुंबईमध्ये व्याख्यान होतं आणि मुंबईमध्ये व्याख्यानाला जायचं म्हटल्यावर सकाळी लवकर निघालो, मुंबईत गेलो. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुंबईमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद नावाची एक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून व्याख्यान ठेवलं गेलं आणि स्टेजवर आल्यावर आज ज्या पद्धतीनं गिरी सरांनी आमचा सत्कार केला, बाकले सरांचा आणि माझा, तसाच आमच्या हस्ते 2 शिक्षकांचा सत्कार झाला. 2 शिक्षकांचा, टीचरचा सत्कार झाला. सत्कार का झाला, कशामुळे झाला मला काही कळलं नाही. मी सहज विचारलं की या 2 शिक्षकांचा सत्कार तुम्ही का केला? आणि त्यावेळी त्या आयोजकांनी त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्याची घटना सांगितली. 2012 मधली गोष्ट आहे. 2012 मध्ये मुंबईमध्ये 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या निकालामध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टी मधलं एक पोरग, हे पोरग 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं आलं होतं. सगळ्यांना अभिमान वाटला की धारावीच्या झोपडपट्टी मधलं पोरग आहे. अरे तुम्हाला माहिती आहे की धारावी म्हणजे काय आहे? ही महाराष्ट्रातली नाही, भारतातली नाही, तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. जिथं दारू आणि गुटखा किरकोळ आहे, अहो अफू गांजा उघड्यावर मिळतं, अशी भयानक जागा. आणि त्या ठिकाणचं पोरग जर 12वीला पहिलं येतंय अख्ख्या मुंबई विभागामध्ये. बरं, मुंबई विभाग म्हणजे फक्त मुंबई नाही, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या 4 जिल्ह्यांचा परिसर आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये जर पोरग पहिलं येतंय म्हटल्यावर त्या पोराचा सत्कार केला पाहिजे. वाटलं सगळ्यांना आणि निघाले ते 2 शिक्षक. पेड्यांचा पुडा घेतला, पोराला बक्षीस घेतलं, झोपडपट्टीमध्ये आले. झोपडपट्टी फिरायला सुरुवात केली आहे. त्या झोपडपट्टीमध्ये त्या मुलाचं घर शोधतायत, घर सापडत नाही. बराच वेळ सगळीकडे घर शोधलं, घर सापडलं नाही. आणि बऱ्याच वेळानं घर सापडलं. कुठं गटार वाहती आहे, कुठं उकिरडा आहे, कुठं घाण पडली आहे. बराच वेळाने घर सापडलं, झोपडीसारखं घर. शिक्षक आतमध्ये गेले, आतमध्ये बघितलं घरामध्ये लाईट नव्हती. त्या पोरानं कोणाला तरी येताना बघितलं आणि या पोरानं पटकन दिवा पेटवला. या पोरानं आपल्या शिक्षकांना, आपल्या गुरूंना, आपल्या टीचर्सला बघितलं. त्यानं पटकन गुरूंच्या पायावर पडला, टीचरचे पाय पकड पधरले. शिक्षकांनी पेड्याचा पुडा फोडला, या पोरला पेढा भरवला आणि पेढा भरवल्या भरवल्या पहिलाच प्रश्न विचारला, बाळा बाळा इथं राहतोस? इथं तुझी आई काय करते? तुझे वडील काय करतात? बाळा, अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही. तू इथं झोपडपट्टीमध्ये राहतो आणि तरी 12वीला पहिला आला. तुझी आई काय करते? तुझे वडील काय करतात? आणि पोरग सांगत होतं, सर आम्ही मूळचे सातारा सांगली परिसरातले. सर माझे वडील माथाडी कामगार म्हणजे हमाल. सर माझ्याही लोकांच्या घरी धुनी भांडी करायची, पण सर मी 7वीला असताना माझे वडील वारले आणि सर आमचं 2 वेळचं जेवण एका वेळेवर आलं.
सर माझी आई रोज सकाळी 8 वाजता लोकांच्या घरी धुनी भांडी करायला जायची, सायंकाळी 7 वाजता परत यायची. सर मी 10 वाजता शाळेत जायला निघायचो, पण आई घरामध्ये नसायची, त्यामुळे जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 5 वाजता परत यायचो, आई तेव्हाही घरामध्ये नसायची, त्यामुळे तेव्हाही जेवायला मिळत नव्हतं. संध्याकाळी 7 वाजता माझी आई आली का माझी आई लोकांच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन यायची आणि त्या अन्नावर मी आणि माझी आई जगायचो. सर सुखानं चाललं होतं, सगळं आनंदामध्ये चालू होतं. पण सर नियतीची नजर लागली, माझी आई आजारी पडली, अंथरुणावर खेळली, 4 दिवस घरामध्ये पडून आहे, काय करावं कळत नव्हतं. आईला उचललं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमची आई दिवसभर पाण्यामध्ये काम करते, दिवसभर पाण्यामध्ये काम करून करून तुमच्या आईला कॅन्सर झालाय, तिनं अनेक दिवस दुखणं अंगावर काढलंय, उपचार करावे लागतील. सर काय करावं कळत नव्हतं, होतं नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं. अखेरच्या क्षणी आईच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा विकलं. पण सर माझी आई काही वाचलीच नाही. सर आईचा मृतदेह बाहेर काढायचा होता, अँब्युलन्सनं न्यायचा होता, आईवर अंत्यसंस्कार करायचे होते आणि त्याकरता 1500 रुपये पाहिजे होते. पण 1500 रुपये खिशामध्ये नव्हते आणि म्हणून आई ज्या लोकांच्या घरी काम करायची ना त्या सगळ्यांच्या घरी गेलो. सगळ्यांना सांगितलं माझी आई तुमच्या घरी धुनी भांडी करायची ना, मला 100 रुपये द्या. माझ्या तुमच्या घरी कपडे धुवायची ना, मला 50 रुपये द्या. माझ्या तुमच्या घरी लादी पुसायची, चपाती बनवायची ना, मला 100 रुपये द्या. सर दिवसभर फिरलो, 1500 रुपये गोळा केले. आईचा मृतदेह बाहेर काढला, आईवर अंत्यसंस्कार केले. पण अंत्यसंस्कार केल्यावर सुद्धा माझी आई मला रोज आठवायची. का? तर बेडवर पडलेली माझी आई, अंथरुणावर झोपलेली माझी आई, बिछाण्यावर पडलेली माझी आई मला रोज फक्त एकच वाक्य सांगायची. माझी आई सांगायची बाळा शिक, बाळा शिकून मोठा हो, बाळा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर मृत्यूपंथावर असणाऱ्या माझ्या आईचे मी तेवढेच शब्द लक्षात ठेवले, अभ्यास केला आणि 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आलो. कोण सांगत होतं? ज्याला आई नाहीये, ज्याला वडील नाहीये, ते पोरग सांगत होतं की मेलेले आई वडिलांच्या स्वप्नाकरता अभ्यास केला आणि 12वीला पहिला आलो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आमची आई तर जिवंत आहे, आमचे वडील तर जिवंत आहेत, मग आमच्या मुलांनी काय केलं पाहिजे याचं चिंतन एकदा आई वडिलांनी करावं. याकरता गुरु अबॅकसच्या माध्यमातून हा एवढा मोठा सोहळा इथं आयोजित केला जातोय. याचं कारण तेच आहे. स्पर्धा होत राहतील, यश अपयश जय पराजय होत राहणार आहे. सगळेच विजेते होऊ शकत नाहीत, सगळेच पराभूत होऊ शकत नाहीत. आज यश नाही मिळालं, यश उद्या मिळेल, पण हे शिकवाय करता स्टेज आहे, हे द्याय करता स्टेज आहे. माझ्या माता पित्यांनो, मी तुमच्या मुलाच्या तुमच्या भावाच्या वयाचा आहे. मला मुलांना एक गोष्ट पचवून सांगा, पराभव पचवता आला पाहिजे, यश यश जे मिळालंय ना ते सुद्धा पचवता आलं पाहिजे. हे शिकवण्याकरता कॉम्पिटिशन असतात. आणि मी गिरीश सरांचा आभार मानतो की देशातल्या अनेक कार्यक्रमांना मी जातो, देशभरातल्या कार्यक्रमांना जातो. आज वस्तुस्थिती परिस्थिती अशी आहे, कुठलाही कार्यक्रम असता आमच्यासारख्या व्याख्यात्यांना किंवा वक्त्यांना बोलवण्यापेक्षा एखाद्या रील स्टारला बोलवलं असतं, तुम्ही त्याला बघून टाळ्या वाजवल्या असत्या. याचं कारण काय माहितीये की आता आमच्याही घरामधली परिस्थिती अशी आहे की आई इंस्टाग्रामवर रील बघतेय, वडील फेसबुकवर रील बघताय. ते पोरग त्याला वाटणारच आहे आपली आई बघते, आपला बाप बघतोय म्हटल्यावर आपण बनवायला काय हरकत आहे. पण आम्ही चिंतन करायचंय की आमच्या पोरानं रील स्टार व्हायचंय का रिअल स्टार व्हायचंय, हे चिंतन करायची वेळ आज आहे. आणि तेवढ्या करता आजचे हे कार्यक्रम आहेत. कारण रील्स दोन विरोध नाही, सगळे रील स्टार चुकीचे आहेत, सगळे वाईट असं माझं मत नाही. पण 10% चांगले असले तर 90% रील्स असे आहेत की आपण फॅमिली सोबत एकत्र येऊन बघू शकत नाही. हे वास्तव आहे, हे स्वीकारायला लागेल आम्हाला. आणि ते जर स्वीकारायचं असेल तर आम्हाला चांगल्या गोष्टी आमच्या मुलांना द्याव्या लागतील ना. आज इथं अनेक पॅरेंट्स असतील, तुमची मुलं मोठी असतील, ही लहान समोर मुलं आहेत. पण जर कदाचित मुलगा 10वीला असेल, 12वीला असेल, आमच्याही मुलाला सांगते तू 10वी चांगल्या मार्काने पास झाला ना तुला सायकल घेऊन देणार, तुला गाडी घेऊन देणार, तू कॉलेजला गेला ना तुला मोबाईल घेऊन देणार. फोन कोणता घेऊन देणार? ऍपलचा मोबाईल घेऊन देणार. ऍपल शिवाय आता मुलंही बोलत नाहीत. म्हणजे आई बापाच्या हातात आहे, मुलं म्हणणार ऍपलच बाबा. आई म्हणते ऍपल घेऊन देऊ नका या मताचा मी नाही आहे, 100% घेऊन दिलाच पाहिजे. जगासोबत आमची मुलं चाललीच पाहिजेत. पण ज्यावेळी ऍपल घेऊन द्याल ना त्यावेळी आपल्या मुलाला सांगा बाळा ऍपल हातामध्ये आहे ना, ऍपल कसा आला हे पण जरा एकदा बघितलं पाहिजे ना. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया म्हणून एक प्रांत आहे, या कॅलिफोर्नियामध्ये सन फ्रान्सिस्को नावाचं एक शहर आहे.
त्या सान फ्रान्सिस्को मध्ये एका अनैतिक संबंधामधून एक पोरग जन्माला आलंय आणि अनैतिक संबंधामधून अनैतिकल संबंधामधून जन्माला आलेलं हे पोरग सांभाळायचं कसं, ठेवायचं कुठं? आई वडिलांना विचार केला, बाप म्हणा ठीक आहे टाकून देऊ कुठतरी. आई म्हटली नाही, टाकायचं नाही, आपलं पोरग आहे, आपण कोणाला तरी देऊन टाकूया. त्याने एका सुताराच्या घराच्या बाहेर ते पोरग नेऊन ठेवलं. रात्रीच्या वेळेस ठेवून आले. सकाळ झाली, या माणसानं दरवाजा उघडला. घराच्या बाहेर अगदी लहान पोरग, चिमुरडं पोरग, नुकतंच जन्माला आलेलं पोरग दिसलं. त्याने ते हातामध्ये घेतलं, अख्ख्या गावात फिरला, सगळ्यांना विचारलं हे पोरग कोणाचं आहे, हे पोर कुणाचं आहे? सगळे म्हटले अरे नाही, आमचं नाही, आमचं नाही. त्याला विचार केला देऊ कोणाला? मला 3 मुलं आहेत, हे 4थं पोरग सांभाळायचं कसं? त्याला म्हटलं नाही, टाकता येत नाही. सांभाळायला सुरुवात केली. त्या घरामध्ये ते पोर लहानाचं मोठं व्हायला लागलं. मुलगा 10वी पर्यंत गेला, 12वी पर्यंत गेला आणि त्याच्या लक्षात आलं की आपली परिस्थिती नाही आहे, आपण शिक्षण घेऊ शकत नाही. शाळे कॉलेजमध्ये जातोय आणि राहायला मित्राच्या रूमवर जातोय. एकच रूम आहे, एका रूम मध्ये 4 मित्र झोपलेत, 2 गाद्या आहेत, त्याच्यावर 4 जण झोपलेत, झोपायला जागा नाहीये. नाही शिक्षण घेता येत. वयाच्या 20व्या वर्षी यानं ठरवलं नाही शिकायचं, शिक्षण नाही करायचं. मग काय करायचं? एक काम करूया, आपली इच्छा आहे ना आपल्याला एखादी कंपनी काढायची, आपण एक कंपनी काढूया. मग सुरुवातीला पैसा उभा करा, सगळं करायचा. थम्सअप विकावा, कोक विकावा, बर्गर विकावे, वडापाव सगळं विकावं आणि ते विकून पैसे गोळा करायला सुरुवात केली. आणि 4 मित्रांना सोबत घेतलं आणि वयाच्या 20व्या वर्षी या पोराने एक कंपनी चालू केली आणि 4नी मिळून $50 एकत्र आणले. $50 एकत्र आणून कंपनी चालू केली. कंपनी चालू झाली आहे. बरं, कंपनी चालू केली आणि कंपनी चालू केल्यावर स्वप्न एकच, मी जी कंपनी चालू केली आहे ना ही कंपनी जागतिक कीर्तीची झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. काम करायला सुरुवात केली आहे आणि पुढची 10 वर्ष या मुलानं स्वतःला कंपनीमध्ये झोकून दिलं. दिवसा कंपनी, रात्री कंपनी, झोपेत सुद्धा कंपनीचाच विचार, स्वप्न सुद्धा कंपनीचीच, दिवस रात्र कंपनी. सलग 10 वर्ष हा मुलगा त्या कंपनीमध्ये काम करत राहिला. वयाच्या 20व्या वर्षी कंपनी चालू केली. मुलगा 30 वर्ष वयाचा झाला. वयाच्या 20व्या वर्षी चालू केलेली कंपनी जी 4 मित्रांना घेऊन चालू केली होती, त्या कंपनीमध्ये 10 वर्षानंतर 2000 एम्प्लॉई काम करायला लागले. $50 एकत्र करून कंपनी चालू केली होती. त्या कंपनीचा टर्नओव्हर हा $2 बिलियन वर जाऊन पोहोचला. त्या कंपनीचं नाव होतं ऍपल आणि ती चालू करणाऱ्या मुलाचं नाव होतं स्टीव्ह जॉब. जो ऍपलचा मोबाईल आमच्या हातामध्ये आहे ना, ती कंपनी वयाच्या 20व्या वर्षी स्टीव्ह जॉबनं चालू केली आहे आणि 20व्या वर्षी चालू केली. 30 वर्ष वयाचा झाला, जागतिक कीर्तीवर कंपनी नेऊन ठेवली आहे. आणि त्यावेळी ज्या 4 मित्रांना सोबत घेऊन कंपनी चालू केली ना, त्या चौघांमध्ये मतभेद झाले. चौघांनी विचार केला की एकट्या यालाच प्रसिद्धी मिळते, आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही ना, याला कंपनीमधून बाहेर काढायचा, याला कंपनीमधून बाहेर काढून टाकायचा. 3 जण एकत्र आले. 3घांनी स्टीव्ह जॉबला कंपनीमधून बाजूला केलं. स्टीव्ह जॉब रस्त्यावर आला. पत्रकारांनी त्याला विचारलं, अरे 10 वर्ष कष्ट तू केले, कंपनी तू मोठी केली आहे. अरे 4 लोक सोबत होते, 2000 लोक काम करतायत. अरे $2 बिलियन पेक्षा जास्त तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर आहे. एवढी मोठी कंपनी आणि त्या कंपनीमधून तुला बाहेर काढून टाकलंय. आता काय करायचं? रस्त्यावर आलाय तू, आता काय करशील? आम्ही काय केलं असतं? आमच्या मुलानं काय केलं असतं? आम्हाला हे पण शिकवावं लागेल की याच्या अशी परिस्थिती आली तर आयुष्यामध्ये आपण काय करावं. स्टीव्ह जॉबनं काय सांगितलं माहितीये? स्टीव्ह जॉबला पत्रकार विचारतोय, तू रस्त्यावर आलाय, आता काय करायचं? स्टीव्ह जॉब म्हटला, ठीक आहे ना, माझ्याकडून फक्त कंपनीच हिसकावून घेतली आहे, पण कंपनी कशी उभी करायची याचं स्किल माझ्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आज एक कंपनी जी ही आहे ना हिसकावली ना, उद्यापासून 2 कंपन्या चालू करणार. आणि दुसऱ्या दिवसापासून स्टीव्ह जॉबनं 2 कंपन्या सुरू केल्या. पहिली होती पिक्सर आणि दुसरी होती नेक्स्ट. घरी गेलात ना, इथं असतात ना, आपल्या मुलाला सांगा, बाळा तुला IAS व्हायचंय, बाळा तुला IPS व्हायचंय, बाळा तुला कलेक्टर व्हायचंय, बाळा तुला जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ व्हायचंय. आपल्या मुलांच्या काळजावर भिनवा. तुमची मुलं झाल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास आणि विचार या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय गुरु अबॅकसच्या माध्यमातून आमचे गिरीश सर असतील, त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल आणि सुंदर असे रोप लावलं. आज तो वटवृक्ष होताना दिसतोय. मी त्यांना सांगतो, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में.
सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में। एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में। तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी, तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे एक पेड़ पत्ता भी नहीं बुझ पाएगा। तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब। चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूं। अरे मैं तो बस इतना जानती हूं कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, हमारा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थैंक यू।